Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 25 वर प्रॅक्टिस सेट 15 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स अतिशय इझी आहेत. खूपच सोपे असे क्वेश्चन्स आहेत पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करून घ्या. जर त्या क्लिअर झाल्या नाहीत तर पुढे जाऊन क्लास 8 मध्ये क्लास 9 मध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्हाला गोष्टी कळणार नाहीत. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 15 मध्ये ज्या काही कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. खूप इझी आहे. काय दिलेले आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. आता इथे हा अँगल AWB दिलेला आहे. आता कसं या अँगलला नाव करायचं, किती सारे पॉइंट्स इथे दिलेले आहेत आणि या टेबल मध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला काय कम्प्लीट करायला सांगितलंय तर पॉइंट्स इन द इंटिरियर, पॉइंट्स इन द एक्सटिरियर, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आता पॉइंट्स तर भरपूर सारे दिलेले आहेत, ओके नाही, या अँगलच्या आजूबाजूला सगळीकडे पॉइंट्स दिलेले आहेत. पण मग यातले इंटिरियर मधले पॉइंट्स कोणते, एक्सटिरियर म्हणजे काय आणि तिथले पॉइंट्स म्हणजे कुठले आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजे कुठले पॉइंट्स. चला खूप इझी आहे, लगेचच समजून घेऊयात आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. हे पहा, आता इथे हा एक अँगल मी ड्रॉ केलेला आहे. काय नाव आहे या अँगलचे तर तुम्ही लगेचच पटकन आन्सर करणार की अँगल ABC, कारण तुम्ही खूप स्मार्ट आहात. तुमच्यापैकी कोणी असं म्हटलं का अँगल ACB? नाही, ही रॉंग मेथड आहे, हो की नाही. अँगल ACB असे अँगलचं नावच असू शकणार नाही, कारण जेव्हा कधी आपण अँगलला नेम करत असतो, अँगलचं नाव राईट करत असतो तेव्हा कायम वर्टेक्स, अँगलचा वर्टेक्स, वर्टेक्स म्हणजे काय, जिथे अँगलचे दोन आर्म्स मीट होतात त्या पॉइंटला अँगलचा वर्टेक्स असं म्हणतात. मग अँगलला नाव देते वेळी कायम अँगलचा वर्टेक्स हा मध्ये असला पाहिजे, हो की नाही. आता या अँगलचा वर्टेक्स काय आहे, वर्टेक्स आहे B आणि या अँगलचे आर्म्स कोणते आहेत, दोन हात कोणते आहेत या अँगल्सचे तर BA आणि BC, ओके नाही. सो इथे राईट करून घेऊयात आपण आर्म्स ऑफ द अँगल BC अँड BA. आता या अँगलचं नाव काय आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जो वर्टेक्स असतो तो कायम मध्ये ठेवायचा असतो नाव देते वेळी, ओके नाही. मग हे पहा अँगल ABC, बरोबर, असे तुम्ही नाव देऊ शकता अँगल ABC. आता तुमच्यापैकी कोणीतरी असाही प्रश्न करेल की जर आपण याला अँगल CBA असं म्हटलं तर, कारण की जेव्हा अँगल CBA म्हणतो तेव्हा सुद्धा तर वर्टेक्स हा मध्येच येतो, तर चालणार आहे का, नाही चालणार. याला आपण अँगल ABC म्हणू शकतो किंवा अँगल CBA असं सुद्धा म्हणू शकतो. दोन्ही करेक्ट वे आहेत अँगलला नाव देण्याचे. आता नेक्स्ट पॉइंट काय तर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इंटिरियर, पॉइंट्स इन द इंटिरियर. आता इंटिरियर म्हणजे काय तर हे पहा, हे जे अँगल्सचे दोन आर्म्स आहेत, आर्म BA आणि BC, आणि हे कुठे कनेक्ट झालेले आहेत, जॉईंट झालेले आहेत तर पॉइंट B वर. पॉइंट B काय आहे, वर्टेक्स. मग हा जो आतला पोर्शन आहे ना अँगलचा याला काय म्हणतात, इंटिरियर ऑफ द अँगल ABC. आता एक्सटिरियर म्हणजे काय, एक्सटिरियर म्हणजे बाहेरचा, अँगलच्या बाहेरचा जो पोर्शन आहे. हे पहा हा सगळा अँगल, जर आपण हे जे अँगलचे आर्म आहेत ते अजून एक्सटेंड केले, मोठे केले तर आतला जो भाग आहे हा सगळा हा इंटिरियर असणार आहे आणि अँगलच्या बाहेरचा जो भाग आहे तो काय असणार आहे, अँगलच्या बाहेरचा सगळा भाग, इकडे कुठला सगळा पोर्शन त्याला काय म्हणणार, एक्सटिरियर म्हणणार. आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स म्हणजे काय तर हे जे आर्म्स आहेत ना, आर्म BA आणि BC, या आर्म्स वर कुठे कुठे तुम्हाला पॉइंट दिसत आहेत तर हे पहा इथे एक पॉइंट आहे. मग हा पॉइंट कुठे आहे तर आर्म वर आहे अँगलच्या. आता हा पॉइंट C कुठे आहे तर आर्म वर आहे. आलं लक्षात, बघा किती इझी आहे. चला लगेचच आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आपण. मग कळालं ना तुम्हाला गोष्टी, अँगल ABC आहे, याचा हा इंटिरियर पार्ट, अँगलच्या आतला भाग म्हणजे इंटिरियर, अँगलच्या बाहेरचा भाग म्हणजे एक्सटिरियर, आणि हे जे आर्म्स आहेत त्या आर्म्स वरचे पॉइंट्स म्हणजे पॉइंट्स ऑन द आर्म. चला लगेचच क्वेश्चन आपला सॉल्व्ह करायला घेऊयात. सो आता मला सांगा पॉइंट्स इन द इंटिरियर कोणकोणते आहेत तर हे सगळे पॉइंट्स जे अँगल AWB आपण याला नाव दिले की नाही, AWB या अँगलचा इंटिरियर पोर्शन म्हणजे हा सगळा, ओके नाही, दोन आर्म्सच्या मधला पोर्शन. कोणकोणते पॉइंट्स आहेत राईट करून घेऊया. तिथे पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट X. आता पॉइंट्स इन द एक्सटिरियर, अँगलच्या बाहेरचे पॉइंट्स कोणते आहेत तर हे पहा
अँगलच्या बाहेरचे म्हटलंय हा, अँगल वरचे नाही, या आर्म्स वरचे नाही, अँगलच्या बाहेरचे म्हणजे आर्म्सला सोडून बाहेर जे कोणते पॉइंट्स दिसतात, कोणते कोणते दिसतात हे पहा. इथे टी आहे, इथे यू आहे, क्यू आहे, व्ही आहे, वाय आहे. हे पहा, हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते अँगलच्या बाहेर आहेत, हो की नाही. म्हणून यांना काय म्हणणार, पॉइंट्स इन द एक्सटिरियर. चला राईट करूयात मग त्यांची नावं. पॉइंट टी, पॉइंट यू, पॉइंट क्यू, पॉइंट व्ही अँड पॉइंट वाय. आता पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आर्मवर कोणकोणते आहेत, आर्म कोणते आहे या अँगलचा, तर WA आणि WB, बरोबर. मग या आर्म्सवर कोणकोणते पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत, तर हे पहा, इथे हा A, त्यानंतर ना हा W आर्मवर आहे की नाही, त्यानंतर ना हा G आणि हा B. हे पॉइंट्स जे आहेत ते कुठे आहेत, तर अँगलच्या आर्मवर आहेत, म्हणजे हातांवर आहेत, हो ना. सो पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G, पॉइंट B हे कुठे आहेत, तर पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. चला बघा किती इझी आहे फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. नेम द पेअर्स ऑफ ऍडजसेंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. हे पहा, आता इथे आपल्याला दोन फिगर्स दिलेले आहेत आणि या दोन्ही फिगर्स मध्ये ऍडजसेंट अँगल्सचे पेअर्स कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहे. चला तर मग आधी आपण समजून घेऊयात की ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय. आता मला सांगा, इथे तुम्हाला कोणते दोन अँगल्स दिसत आहेत, तर अँगल ABC. हे पहा, अँगल ABC हा एक अँगल आहे आणि आणखी दुसरा अँगल कोणता आहे, तर अँगल CBD. आता तुमच्यापैकी कोणीतरी असेही म्हणेल की मॅम इथे अँगल ABD सुद्धा तर आहे. हो, इथे अँगल ABD हा पण आहे, पण मी तुम्हाला क्वेश्चन काय केला की इथे कोणते दोन अँगल्स तुम्हाला दिसत आहेत, हो की नाही. मग दोन अँगल्स कोणते, तर अँगल ABC आणि अँगल CBD हे दोन अँगल्स आपल्याला इथे दिसतात. आता या दोन्ही अँगल्स मध्ये कॉमन काय आहे मला सांगा बरं. कॉमन म्हणजे काय की दोन्ही अँगल्स मध्ये सारखं असं काय आहे, तर दोन्ही अँगल्सचा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर जो वर्टेक्स आहे ना, तो वर्टेक्स कॉमन आहे. वर्टेक्स B हा अँगल ABC चा पण आहे आणि अँगल CBD चा पण आहे. आणखी कॉमन काय तुम्हाला दिसतंय, तर आर्म पहा बरं, वन आर्म कॉमन आहे या दोन्ही अँगल्सचा. हा जो वन आर्म आहे, आर्म BC हा अँगल ABC चा पण आहे आणि अँगल CBD चा पण आहे, म्हणजे एक आर्म या दोन्ही अँगल्सचा कॉमन आहे. आणखी काही कॉमन तुम्हाला दिसतंय का, तर नाही, आणखी तर काही कॉमन इथे आपल्याला दिसत नाही. एक वर्टेक्स आहे आणि एक आर्म आहे, या दोन गोष्टी कॉमन आहेत. आता हे पहा, इंटिरियर पहा, दोन्ही अँगल्स काय आहे, इंटिरियर सेपरेट आहे का इंटिरियर. हे पहा, इथे अँगल ABC चं इंटिरियर काय आहे, अँगल ABC चं इंटिरियर हे आहे आणि अँगल CBD चं इंटिरियर हे आहे, म्हणजे दोन्ही अँगल्सचं इंटिरियर काय आहे, सेपरेट आहे. सो कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, वर्टेक्स दोन अँगल्सचा कॉमन, त्यानंतर ना एक आर्म दोन्ही अँगल्सचा कॉमन आणि दोन्ही अँगल्सचं इंटिरियर जर सेपरेट असेल तर अशा अँगल्सला ऍडजसेंट अँगल्स असे म्हणतात. क्लिअर. ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय. चला मग आता आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यातली फर्स्ट फिगर ऑब्झर्व करा. आता या फर्स्ट फिगर मध्ये किती अँगल्स दिसत आहेत, अँगल्स 3 अँगल्स इथे आपल्याला दिसत आहेत. मग कोणकोणते आहेत ते नावं राईट करून घेऊयात. अँगल ANB हा एक अँगल आहे. त्यानंतर ना अँगल BNC हा एक अँगल आहे. त्यानंतर अँगल ANC हा तिसरा अँगल आहे. आता दोन अँगल्स आपण पाहूयात कोणते ऑब्झर्व करायचे आहेत. अँगल ANB आणि अँगल BNC हे जे दोन अँगल्स आहेत ते आपण ऑब्झर्व करूयात आणि ते ऍडजसेंट अँगल्स आहेत का ते चेक करूयात. पण ऍडजसेंट अँगल्स होण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स लागतात, तर त्यांचा वर्टेक्स कॉमन लागतो, त्यानंतर ना एक आर्म कॉमन लागतो आणि इंटिरियर सेपरेट हवे असते. मग आता पहा, वर्टेक्स कॉमन आहे का, दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स काय आहे, वर्टेक्स आहे N. कॉमन आहे का तो, तर हो कॉमन आहे वर्टेक्स दोन्ही अँगल्सचा N. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. आता दोन्ही अँगल्सचा जो आर्म आहे वन आर्म कॉमन आहे का,
आता हे पहा, अँगल ANB चा आर्म कोणते आहेत? AN आणि BN हे दोन आर्म्स आहेत. तर अँगल BNC चा NC आणि BN हा एक आर्म आहे. म्हणजे दोन्ही अँगल्सचा वन आर्म BN हा कॉमन आहे, हो की नाही? हा जो BN आर्म आहे तो दोन्ही अँगल्सचा कॉमन आहे. म्हणजे सेकंड कंडिशन फुलफिल झाली. आता थर्ड कंडिशन, इंटिरियर दोन्ही अँगल्स सेपरेट आहे का? तर हो, अँगल ANB चं इंटिरियर आहे हे, तर अँगल BNC चं इंटिरियर आहे हे. दोघांचंही इंटिरियर हे सेपरेट आहे, हो की नाही? सो थर्ड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. वर्टेक्स कॉमन आहे, वन आर्म कॉमन आहे, इंटिरियर सेपरेट आहे. म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत, अँगल ANB आणि अँगल BNC हे या फिगर मध्ये ऍडजस्टंट अँगल्सचे पेअर्स आहेत. आता दुसरे दोन अँगल्स आपण ऑब्झर्व करूयात. इथे राईट करून घेतला आन्सर. दुसरे दोन अँगल्स कोणते घ्यायचे आता सांगा बरं तुम्ही मला. हा एक घेऊयात आणि हा एक घेऊयात. हे पहा, अँगल BNC आणि अँगल ANC. पहिली गोष्ट काय ऑब्झर्व करायची? वर्टेक्स कॉमन आहे का? तर हो, दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स N हा कॉमन आहे. दुसरी गोष्ट, दोन्ही अँगल्सचा वन आर्म कॉमन आहे का? तर हो, हे पहा, हा जो एक आर्म आहे NC, हा जो आर्म आहे तो दोन्ही अँगल्सचा अँगल BNC आणि अँगल ANC चा कॉमन आहे. म्हटल्यावर दुसरी कंडिशन फुलफिल झाली. तिसरी कंडिशन, दोन्ही अँगल्सचं इंटिरियर सेपरेट आहे का? तर हो, अँगल BNC चं इंटिरियर हे आणि अँगल ANC चं इंटिरियर हे. सो इंटिरियर सुद्धा सेपरेट आहे. तीनही कंडिशन्स इथे फुलफिल झालेल्या आहेत ऍडजस्टंट अँगल असण्याच्या. सो इथे अँगल BNC आणि अँगल MANC हे कसे अँगल्स आहेत? ऍडजस्टंट अँगल्सचे पेअर्स आहेत. आता कोणते दोन पेअर्स घ्यायचे? हे पहा, हा एक अँगल घेऊयात आणि हा एक अँगल घेऊयात. अँगल BNA आणि अँगल ANC. दोघांचाही वर्टेक्स N कॉमन आहे. वन आर्म, हे पहा इथे वर्टेक्स N कॉमन आहे की नाही, आणि वन आर्म AN हा सुद्धा कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. थर्ड कंडिशन, इंटिरियर सेपरेट आहे का? दोन्ही अँगल्स पहा बरं, अँगल BNA चं इंटिरियर आहे इथे आणि अँगल ANC चं इंटिरियर आहे इथे, सेपरेट आहे. थर्ड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. म्हणजे अँगल BNA आणि अँगल ANC हे कसे आहेत? ऍडजस्टंट अँगल्स आहेत. सो इथे आपण राईट करून घेऊयात ऍडजस्टंट अँगल्सचे थर्ड पेअर, अँगल BNA अँड अँगल ANC. आता इथे आपले ऍडजस्टंट अँगल्सचे या फिगर मधले सगळे पेअर्स राईट करून झालेले आहेत. आता आपण आपली सेकंड फिगर ऑब्झर्व करूयात आणि त्या सेकंड फिगर मध्ये कोणकोणते ऍडजस्टंट अँगल्स आहेत ते पाहूयात. सो ही आहे आपली ही सेकंड फिगर. या सेकंड फिगर मध्ये आपल्याला ऍडजस्टंट अँगल्स पाहायचे आहेत. कोणते आहेत? कंडिशन्स कोणकोणते आहेत? तर वर्टेक्स कॉमन आहे का ते आपल्याला पाहायचंय. मग वन आर्म कॉमन आहे का ते पाहायचंय आणि इंटिरियर सेपरेट आहे का ते पाहायचंय. जर या तीनही कंडिशन्स फुलफिल होत असतील तर दिलेले अँगल्स हे ऍडजस्टंट अँगल्स असतात. आता इथे या फिगर मध्ये कोणकोणते अँगल्स आहेत? तर हे पहा, हा एक अँगल आहे अँगल PQR, त्यानंतर ना अँगल PQT आहे आणि अँगल इथे नाव राईट करून घेऊयात आणि अँगल कोणता आहे? अँगल RTS. हे तीन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत. या तीनही अँगल्स पैकी सगळ्यात आधी आपण कोणते हे दोन अँगल्स घेऊयात. हे वरचे जे फॉर्म झालेले आहेत अँगल PQR आणि अँगल PQT. अँगल PQR आणि अँगल PQT या दोन अँगल्स मध्ये वर्टेक्स कोणता आहे? तर दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स आहे Q, बरोबर. या पॉइंटवर हे पहा, Q हा वर्टेक्स आहे की नाही दोन्ही अँगल्सचा. म्हणजेच वर्टेक्स दोन्ही अँगल्सचा काय आहे? कॉमन आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. आर्म कॉमन आहे का दोन्ही अँगल्सचा? तर हो, हे पहा, हा जो आर्म आहे आर्म PQ हा काय आहे? कॉमन आहे दोन्ही अँगल्सचा. सो सेकंड कंडिशन सुद्धा आपली इथे फुलफिल झालेली आहे. आता थर्ड कंडिशन, दोन्ही अँगल्सचे इंटिरियर सेपरेट आहेत का? अँगल PQR चे इंटिरियर आहे इथे आणि अँगल PQT चे इंटिरियर आहे इथे. सो दोन्ही अँगल्सचे इंटिरियर हे सेपरेट आहेत. याचाच अर्थ थर्ड कंडिशन सुद्धा ऍडजस्टंट अँगल असण्याची फुलफिल झालेली आहे. चला इथे राईट करूयात आन्सर. मग अँगल PQR आणि अँगल PQT हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत. आता दोन दुसरे पेअर्स आपण घेऊयात. आता दोन अँगल कोणते घ्यायचे? अँगल PQT. अँगल हे पहा, अँगल PQT आणि अँगल
RTS हे दोन अँगल पाहूयात, ऑब्झर्व करूयात. दोन्ही अँगलचे जे वर्टेक्स आहेत ते कोणते आहेत? अँगल PQT चा वर्टेक्स आहे Q, अँगल PQT चा वर्टेक्स आहे Q, तर अँगल QTS चा वर्टेक्स आहे T. दोन्ही अँगलचे वर्टेक्स हे सेपरेट आहेत, डिफरंट आहेत, कॉमन आहे का? नाही. म्हणजे जी फर्स्ट कंडिशन आहे तीच इथे फुलफिल होत नाहीये, याचा अर्थ हे ऍडजस्टंट अँगल्स नाहीयेत. पण चला दुसरी कंडिशन सुद्धा आपण एकदा चेक करून घेऊयात. पण पहिल्याच कंडिशन मध्ये आपल्याला कळलेलं आहे की हे दोन अँगल्स ऍडजस्टंट अँगल्स नाहीयेत. आता आर्म कॉमन आहे का दोन्ही अँगल्सचा? पहा बरं, कोणत्याही आता अँगल PQT आणि अँगल RTS याचा कोणता आर्म कॉमन आहे का? नाही. हे पहा, इथे तुम्हाला असं वाटू शकतं की या अँगलचा, अँगल RTS चा TR हा जो आर्म आहे तो आणि अँगल PQT चा QT हा जो आर्म आहे हा सेम तर आहे, पण नाही. हे पहा, इथे TR हा याची डिरेक्शन कुठे आहे? या साईडला आहे आणि QT ची डिरेक्शन आहे या साईडला. दोन्ही अपोजिट डिरेक्शनला आहेत आर्म्स, सेम नाही आहेत, सेम डिरेक्शनला नाही चालले. याचा अर्थ त्या दोन्ही अँगल्सचा आर्म जो आहे तो कॉमन नाहीये. आता थर्ड, इंटिरियर दोघांचेही सेपरेट आहेत, पण जर फर्स्ट दोन कंडिशनच फुलफिल होत नाहीयेत तर इंटिरियर सेपरेट असून उपयोग काय? म्हणजे हे दोन्ही अँगल्स, अँगल PQT आणि अँगल RTS हे ऍडजसंट अँगल्स नाहीयेत. आता नेक्स्ट दोन अँगल्स घेऊयात, अँगल PQR आणि अँगल RTS हे दोन अँगल्स. या दोन अँगल्स मध्ये वर्टेक्स कोणकोणते आहेत? अँगल PQR चा वर्टेक्स आहे Q आणि अँगल RTS चा वर्टेक्स आहे T. दोन्ही अँगल्सचे जे वर्टेक्स आहेत ते कॉमन नाही आहेत, सेपरेट आहेत, वेगवेगळे आहेत. याचाच अर्थ फर्स्ट कंडिशन फुलफिल होत नाहीये. सेकंड कंडिशन, वन आर्म कॉमन आहे का? तर नाही. हे पहा, अँगल PQR चा आर्म आहे QR, हा पहा आर्म QR, आणि इथे अँगल RTS चा आर्म काय आहे? TR, बरोबर. TR हा एक आर्म आहे आणि TS हा एक आर्म आहे. पण इथे आपल्याला असं वाटू शकतं की हा जो आर्म आहे TR आणि QR एकाच लाईनवर तर आहे, म्हणजे हे कॉमन आहेत, हो की नाही? पण असं नाहीये. PQR चा आर्म आहे QR आणि RTS, अँगल RTS चा आर्म आहे TR. याचाच अर्थ दोन्ही अँगलचे आर्म हे कॉमन नाहीयेत. इंटिरियर सुद्धा या दोन्ही अँगल्स डिफरंट आहे, सेपरेट आहे. पण नुसतं इंटिरियर सेपरेट असून चालत नाही, तर आपल्याला जो वर्टेक्स आहे तो कॉमन हवा असतो, त्याचबरोबर वन आर्म दोन्ही अँगल्सचा कॉमन हवा असतो. म्हणून हे जे दोन अँगल्स आहेत ते कसे आहेत? ऍडजसंट आहेत का? तर नाही, ऍडजसंट नाहीयेत. या सेकंड फिगर मध्ये फक्त अँगल PQR आणि अँगल PQT हे दोन अँगलच ऍडजसंट अँगल्स आहेत. चला, आता हा झाला आपल्या या क्वेश्चन नंबर 2 चा कम्प्लीट आन्सर. आणि क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारलेले आहे? आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजसंट अँगल्स? इफ नॉट स्टेट द रिझन. आता इथे आपल्याला काही पेअर्स दिलेले आहेत अँगल्सचे आणि ही फिगर दिलेली आहे, आणि हे जे पेअर्स दिलेले आहेत ते ऍडजसंट आहेत का ते ओळखायला सांगितलेले आहे, आणि जर नसतील तर आपल्याला रिझन राईट करायला सांगितलेले आहे. सो फर्स्ट इथे पेअर दिलेला आहे PMQ आणि अँगल RMQ. आता हे दोन ऍडजसंट अँगल्स आहेत का? दोन्ही अँगल्सचा जो वर्टेक्स आहे तो कॉमन आहे का? तर हो, वर्टेक्स दोन्ही अँगल्सचा M हा कॉमन आहे. हे पहा, हा वर्टेक्स आहे दोन्ही अँगल्सचा आणि तो कॉमन आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, वन आर्म कॉमन आहे का? हे पहा, अँगल PMQ चा आर्म MQ आणि अँगल RMQ चा आर्म MQ, दोन्ही अँगल्सचा आर्म MQ हा कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. इंटिरियर सेपरेट आहेत का? तर हे पहा, अँगल PMQ चं इंटिरियर आहे इथे आणि अँगल RMQ चं इंटिरियर आहे हे. दोन्ही अँगल्सचं इंटिरियर हे सेपरेट आहे. याचाच अर्थ तिन्ही कंडिशन्स इथे फुलफिल झालेले आहेत. म्हणजे हे जे पेअर दिलेलं आहे अँगल PMQ आणि अँगल RMQ आर ऍडजसंट अँगल्स. आता सेकंड पाहूयात,
सेकंड काय आहे, अँगल RMQ. हे पहा, अँगल RMQ आणि अँगल SMR. RMQ आणि SMR या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स हा कॉमन आहे. पण एक आर्म कॉमन आहे का दोन्ही अँगल्सचा? तर हो, एक आर्म या दोन्ही अँगल्सचा कॉमन आहे. हे पहा, अँगल RMQ आणि अँगल RMS दोन्ही अँगल्सचा वन आर्म हा आर्म MR हा कॉमन आहे. याचाच अर्थ सेकंड कंडिशन फुलफिल झाली. आता इंटिरियर पहा, दोन्ही अँगल्स सेपरेट आहे का? फर्स्ट अँगल कोणता आहे, अँगल RMQ. त्याचे इंटिरियर पहा अशा प्रकारे आहे, RMQ हे इंटिरियर आहे. आणि सेकंड अँगल कोणता दिलेला आहे, SMR. त्याचे इंटिरियर हे पहा इथे आहे. पाहिलं, दोन्हीही जे इंटिरियर आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत, एकात एक येत आहेत. RMQ चे इंटिरियर येलो आहे आणि RMS चे इंटिरियर हे पिंक आहे. ओव्हरलॅप झाले ना, सेपरेट आहेत का इंटिरियर दोन्ही अँगल्सचे? नाही. म्हणून इथे थर्ड कंडिशन फुलफिल होत नाही. म्हटल्यावर हे जे सेकंड पेअर दिलेले आहे ते ऍडजसेंट अँगल्सचे पेअर नाहीये. Angle RMQ and SMR are not adjacent angles as they don't have separate interior. चला नेक्स्ट पेअर पाहूयात. आता थर्ड नंबरला कोणतं दिलेलं आहे, अँगल RMS. अँगल RMS आणि अँगल RMT. आता पाहिल्याच आपल्याला कळतंय की इथे वर्टेक्स कॉमन आहे, वन आर्म कॉमन आहे, पण इथे सुद्धा जे इंटिरियर आहे ते ओव्हरलॅप होत आहे, सेपरेट नाहीये. याचा अर्थ हे काय आहेत, ऍडजसेंट अँगल्स आहेत का? तर नाही. पण तरीच सुद्धा आपण हे पहा अशा प्रकारे पाहूयात, चेक करूयात. वर्टेक्स येस कॉमन आहे M, सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. वन आर्म सुद्धा कॉमन आहे. हे पहा, MR हा एक आर्म कॉमन आहे, सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. इंटिरियर पहा, इथे RMS चे इंटिरियर आहे येलो कलर मध्ये आणि RMT चे इंटिरियर पहा, हे पहा पिंक कलर मध्ये. ओव्हरलॅप झालं नाही इंटिरियर, सेपरेट आहे का इंटिरियर? नाही. म्हटल्यावर थर्ड कंडिशन इथे फुलफिल झालेली नाही. याचाच अर्थ हे ऍडजसेंट पेअर्स नाहीयेत, ऍडजसेंट अँगल्सचे पेअर्स नाहीयेत. सो दीज आर नॉट ऍडजसेंट अँगल्स ऍज दे डोंट हॅव सेपरेट इंटिरियर. नेक्स्ट पेअर पहा, 4 नंबरला कोणते दिलेले आहे, 4 नंबरला दिलेले आहे SMT आणि RMS. SMT हे पहा, SMT आणि RMS. आता इथे हे ऍडजसेंट अँगल्स आहेत. पहा बरं, तीनही कंडिशन्स. त्यातली पहिली कंडिशन वर्टेक्स कॉमन आहे, वन आर्म कॉमन आहे. MS हा दोन्ही अँगलचा जो आर्म आहे तो कॉमन आहे. RMS चा आर्म कोणता आहे, तर MS, बरोबर. आणि इथे अँगल SMT चा सुद्धा आर्म MS आहे. याचाच अर्थ हे दोन्ही आर्म्स हे कॉमन आहेत, वन कॉमन आर्म आहे. सो एक वर्टेक्स कॉमन आहे, बरोबर, आर्म कॉमन आहे. इंटिरियर सेपरेट आहे का, तर हो. हे पहा, इथे SMT चे इंटिरियर आहे पिंक वालं आणि RMS चे इंटिरियर येलो वालं. सो दोन्ही इंटिरियर हे सेपरेट आहेत, ओव्हरलॅप होत नाहीयेत. याचाच अर्थ हे जे फोर्थ पेअर दिलेले आहे ते ऍडजसेंट अँगल्सचे पेअर आहे. आलं लक्षात? आय होप इथे तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि प्रॅक्टिस सेट 15 मधले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.